सुनील तटकरे आणि मातोश्रीचा साटलोट आहे, त्यामुळे विरोधकांना हाताशी घेऊन आमदारांच्या बदनामीचा प्रयत्न केला जातोय, असा गंभीर आरोप थोरवेंनी तटकरेंवर केलाय। तर आपला आणि दानवेंचा 2 वर्षांपासून कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही, असाही दावा तटकरेंनी केलाय। असे आमदारांना बदनामी करण्याचं काम ते विरोधकांना हाताशी धरून करू शकतात। पूर्वीपासूनच मातोश्री आणि सुनील तटकरेंचं साटेलोट आहेतच, त्यामुळे कदाचित हे होऊ शकतं। कारण आता आपण पाहिलं की नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये रायगडमध्ये बऱ्याचशा ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र होते। कर्जत मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेना पारंपरिक अलायन्स एकत्र होती, पण तो राष्ट्रवादी आणि उबाटा त्या ठिकाणी एकत्र आलेली होती। त्यामुळे सुनील तटकरे कोणाशी कसे काय वरच्या लेवलला बोलतील, काय साटेलोटे करतील ते सांगू शकत नाही। अत्यंत बेजबाबदार निखालसपणाने खोटे केलेले हे आरोप आहेत। माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझा अनेकांशी राजकीय संघर्ष झाला, पण तो राजकीय विचारधारेवरती त्या ठिकाणी झाला। वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु आतला विचार माझ्या आयुष्यामध्ये कधी डोक्याला गेला नाही। मला कधी माहिती नाही आणि अंबादास दानवे यांनी जे काय केलेलं आहे, माझा अंबादास दानवेचा वर्षभरात 2 वर्षात साधं बोलणंही नाही। त्यामुळे ते व्हिडिओ काय त्याची सत्यता असत्यता ज्यांनी दिला आहे, प्रसिद्ध केला आहे, त्यांना माहिती, ज्यांचं आहे की नाही त्यांचं ते पाहू शकतात। माझा याच्याशी कधी दुरान्वय संबंध नव्हता।